हे उपजे आणि नासे ते मायावशे दिसे। हे रवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची। जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार झाले तरी कवण के जन्मले म्हणो ये येथ। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेली ओवी ज्ञानेश्वरी या ग्रंथातील अध्याय क्रमांक 2 आणि 2ऱ्या अध्यायातील ओवी क्रमांक 5 आणि 6 अर्थात 105 आणि 106 या ओवीमध्ये आपल्याला मार्गदर्शन करत असताना भगवंत म्हणतात, माऊली म्हणतात, हे उपजे आणि नाशे ते मायावसे दिसे। हे रवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची। अर्थात येणार आणि जाणार जे तुमच्या आमच्या दृष्टीला दिसतंय, निर्माण होणार आणि नाश होणार जे तुमच्या आमच्या दृष्टीला दिसतंय, त्याला दृश्य म्हणतात, त्याला माया म्हणतात। त्या मायेच्या पलीकडे जर आपण पाहायला गेलं, त्या दृश्याच्या पलीकडे जर आपण पाहायला गेलं, तर हे संपूर्ण विश्व ज्या परब्रह्मापासून निर्माण झालेलं आहे, ज्या भगवंतापासून निर्माण झालेलं आहे, ते परब्रह्म, ती वस्तू, ते ब्रह्म अविनाश आहे। ते येत नाही आणि जातही नाही, ते असतची असे सर्व काळ। ज्याला जन्मच नाही त्याला मृत्यू नाही आहे, जन्म आहे त्याला मृत्यू आहे, बरं का? जन्म आहे त्याला मृत्यू आहे, ज्याला जन्मच नाही त्याला मृत्यू नाही, बरं का? आणि म्हणून या ठिकाणी मौली आपल्याला ओळख करून देत असताना म्हणतात, एखाद्या सागरामध्ये लाट निर्माण होते पाण्याची, हवेच्या बरोबर निर्माण होते कुठून आणि जाते कुठे? निर्माण होतानाही सागरच आहे आणि जातानाही सागरच आहे। निर्माण होतानाही पाणी आहे आणि जातानाही पाणीच आहे, फक्त निर्माण झाली गेली हा आपल्या दृष्टीचा भ्रम आहे। तसं हे दृश्य, ही सृष्टी, हा सगळा ब्रह्मांड, ही जी रचना तुम्हाला मला दिसते, याच्या पलीकडे ते ब्रह्मतत्व आहे, निर्माण करणारा वेगळा आहे। अर्थात पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचभूत आम्हाला कार्य करताना दिसतात, पण कार्य करून घेणारा मात्र दिसत नाही। सूर्याला कार्य करण्यासाठी जो देव सामर्थ्य देतो, जे ब्रह्म सामर्थ्य देत आहे, सूर्य आम्हाला प्रकाश देताना दिसतोय, पण सूर्याला सामर्थ्य देणारा, सूर्याला प्रकाशित करणारा मात्र दिसत नाही। वायू आमचं कार्य करताना दिसतंय, पृथ्वी आम्हाला सांभाळताना दिसते, आकाश आमचं कार्य करताना दिसतंय, तेज आमच्या अवतीभोवती कार्य करताना दिसतंय, पण या पाचही भूतांना कार्य करण्यासाठी सामर्थ्य देणारं जे मजबूत आहे, ते महद्भूत तुम्हाला दिसत नाही। त्याचप्रमाणे तुमची आमची तत्व कार्य करताना दिसतात, तुमची आमची इंद्रिय कार्य करताना दिसतात। डोळे पाहताना दिसतात, पण डोळ्यातून पाहणारा कोण आहे? कान ऐकताना दिसतात, पण कानातून ऐकणारा कोण आहे? तोंड आमचं बोलताना दिसतंय, पण बोलवणारा कोण आहे? सर्व इंद्रियातून कार्य करताना आम्हाला पाहायला मिळतात, दिसतंय, पण सगळ्या इंद्रियातून, सगळ्या तत्वाकडून कार्य करून घेणारा कोण आहे? चाले हे शरीर कुणाचे सत्ते, कोण बोलविते हरिविणा, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका। आणि म्हणून ते सत्य आहे, ते शाश्वत आहे, ते अविनाश आहे। जे ब्रह्म आहे त्याला जन्मही नाही आणि मृत्यू नाही, ते असतच असे सर्व काळ। अशा प्रकारची जाणीव या प्रस्तुत ओवीतून
माऊली आपल्याला करून देत आहेत. ओवीवर अर्थपूजा बांधण्याआधीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आपल्या या खालिंग गावातील हे शेलार परिवार आणि शेलार परिवाराच्या मातोश्री कैलासवासी सुमंता शंकर शेलार आईसाहेबांना शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. एक आदर्शयुक्त जीवन जगले आईसाहेब. या शेलार परिवारामध्ये कार्य करत असताना आपल्या मुलांचं संगोपन केलं, आपल्या मुलांवर संस्कार केले आणि या ठिकाणी आपल्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना, आपलं जीवन जगत असताना एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये किती दुःख असावं, किती दुःख असावं. असं म्हणतात, दुःखाचे डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवल दिसत नाही. या ठिकाणी आई साहेबांचं आयुष्य जर पाहायला गेलं, त्यांच्या आयुष्याचा जर आपण विचार केला तर त्यांच्या आयुष्यामध्ये गेल्या 25-30 वर्षापासून फक्त दुःख दुःख आणि दुःखच त्यांच्या वाट्याला आलं. या ठिकाणी या शेलार परिवारामध्ये कार्य करत असताना, आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार करत असताना, त्यांचं संगोपन करत असताना या आईसाहेबांची 6 मुलं, गुरुनाथ दादा असतील, रामदास दादा असतील, गुलाबताई असतील, सुनीताताई असतील, गीताताई असतील, राजूताई असतील, या 6 मुलांवर प्रेम, माया, जिव्हाळा, त्यांना ते मार्गदर्शन, अशा प्रकारे ते कार्य. आणि माझ्या मुलांनी वाढलं पाहिजे, घडलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे असं प्रत्येक आई वडिलांना प्रामाणिकपणे वाटत असतंय. प्रत्येकाचे आई वडील आहेत ना, कितीही दुःख झालं तरी ते सहन करत असतात. स्वतःला कितीही दुःख झालं तरी ते सहन करत असतात, पण आपल्या मुलांना मात्र तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत असतात. आपल्या मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळत असतात. कोणत्याच आई वडिलांना कोणतंच मूल नकोस कधीच होत नाही, कधीच होत नाही. प्रत्येक मुलावर प्रेम करतात, प्रत्येक मुलाला वाढवतात, घडवतात, बरं का. आणि अशाच प्रकारे या ठिकाणी ही 6 भावंड व्यवस्थितरित्या कार्य करत असताना अगदी अल्प वयामध्ये या आई वडिलांच्या समोर त्यांचा एक मुलगा, अर्थात 1999 साली कैलासवासी गुरुनाथ दादा गेले आणि या शेलार परिवारावर एक मोठं दुःखाचं सावट पसरलं, बर का. प्रत्येक आई वडिलांच्या आयुष्यामधलं सगळ्यात मोठं दुःख जर असेल, आपल्या आधी आपल्या मुलानं जावं यापेक्षा मोठं दुःख दुसरं कुठलंच नसणार. आपल्या आधी आपल्या डोळ्यासमोर आपल्या मुलांनी जावं यापेक्षा दुसरं दुःख कुठे असेल, कुठलं असेल असं. संकट तरी किती यावीत, प्रसंग तरी माणसाच्या जीवनामध्ये किती यावे. 1999 साली मुलगा जातोय काय जातोय, त्या दुःखातून सावरतय कुठे नाही सावरतय. 2000 साली या शेलार परिवाराचं पितृक्षेत्र हरपलं. अर्थात आमच्या आई साहेबांना आधार देणारे बाबा, आमच्या आई साहेबांच्या सुखात सुख आणि दुःखात दुःख मांडणारे बाबा, या शेलार परिवाराचे आधारस्तंभ, या घराचा पाया त्या ठिकाणी खचला गेला. अर्थात 2000 साली बाबांनी निरोप घेतला, बाबांचं देहावसन झालं.
एक कल्पना करा ना, अगोदरच्या वर्षी आपला एक स्वतःचा मुलगा, तरणा ताठ मुलगा जातोय, लगेचच दुसऱ्या वर्षी पती सोडून जातोय. काय दुःख असेल त्या माऊलीच्या जीवनामध्ये, काय दुःख असेल, फक्त कल्पना करा. त्यातही त्या दुःखातून सावरता सावरता जबाबदारी आहे. आता पती सोडून गेलेला आहे, तरणा ताठ मुलगा गेलेला आहे. दुःख तर आहे, प्रत्येक वेळेला ते दुःख सतवत असेल, प्रत्येक वेळेला ते दुःखाची जाणीव माऊलीच्या अंतःकरणामध्ये होत असेल. पण तरी सुद्धा माझ्या राहिलेल्या 5 मुलांसाठी मला जगायचं आहे, त्यांच्यावर संस्कार करायचे आहेत, त्यांना मार्गदर्शन करायचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आई त्या दुःखातून सावरून पुन्हा एकदा आपल्या मुलांवर संस्कार करता करता, आपल्या मुलांना मार्गदर्शन करता करता, प्रत्येक मुलाचा सुखी संसार आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आई वडिलांना पाहायला मिळाला की तेच सुख त्यांच्या जीवनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे असते. प्रत्येक आई वडिलांना वाटत असते आम्ही किती संघर्ष करू द्या, आम्ही किती दुःख सहन करू द्या, आम्हाला किती दुःख झालं तरी चालेल, आमच्या डोळ्यामध्ये फक्त आमच्या मुलाचा संसार आम्हाला व्यवस्थित पाहता आला पाहिजे. गुण्या गोविंदाने त्याने राहिलं ना, त्याने आनंदामध्ये जगला, आनंद त्याने त्याच्या संसाराचा घेतला, त्याने त्याच्या जीवनाचा आनंद घेतला की त्याच्यातच आई वडिलांना समाधान असते, त्याच्यातच आई वडिलांना आनंद असतो. म्हणून प्रत्येक वेळेला प्रत्येकाचे आई वडील देवापुढे हात जोडून एकच प्रार्थना करत असतात, देवा आम्हाला किती दुःख झालं तरी चालेल, पण आमच्या मुलांना कधी दुःख देऊ नको रे दादा. देवा आमच्या मुलांना कधी दुःख देऊ नको. आणि अशाच अवस्थेमध्ये गुण्या गोविंदामध्ये या ठिकाणी या शेलार परिवाराचं कार्य चालू असताना, संसार अतिशय चांगल्या प्रकारे सुरू असताना, आईचा मुलगा गेला, पती गेले, त्याच्यातून सावरता सावरता कुठेतरी मध्ये एक 10-15 वर्ष 20 वर्ष उलटून गेले. मुलाचा संसार डोळ्यामध्ये आनंदाने पाहता 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 आई साहेबांची सून अर्थात आमच्या रामदास दादांची मिसेस कैलासवासी अरुणा वहिनी 4 वर्षापूर्वी अर्थात 2020 साली तुम्हा आम्हाला सोडून गेल्या. त्यांचं ते हावसन झालं. एखाद्या सागरामध्ये की नाही अनेक नद्या एकत्र येत असतात, अनेक नद्यांच्या त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर अनेक लाकडं, अनेक ओंडकी एकत्र येत असतात. माहिती नाही कुठल्या नदीच्या बरोबर एखादं ओंडक आलंय ते, पण एकदा काही मिळालं ना एकमेकाला की गुण्या गोविंदाने राहत असतात. ते मस्त की त्या पाण्यामध्ये विहार करत असतात, मस्त की त्या पाण्यामध्ये अगदी जीवनाचा आनंद घेत असतात. एखाद्या मुलीला माहिती नसते बाबा लग्नाच्या वेळेला मी कुठल्या घरी जाणार आहे. ज्या वेळेला वडील, ज्या वेळेला बाप, ते कुटुंबातील माणसं ज्या वेळेला तिला वर शोधतात ना, त्यावेळेला फक्त मला दुसऱ्याच्या घरी जायचं एवढंच माहिती असते, कोणाच्या घरी जायचंय ते माहिती नसतंय. पण काही विशेष आहे, वडिलांनी एखादं घर बघावं आणि त्या घरी त्या मुलीने जावं, लक्ष्मीच्या रूपामध्ये मापटं ओलांडून त्या घरामध्ये प्रवेश करावा, त्या घराला घरपण देण्याचं काम करावं, पतिव्रता म्हणून त्या ठिकाणी जीवन जगण्याचं काम करावं. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, पण आम्हाला हे माहिती नसतंय की कधीतरी त्याच सागरामध्ये लाटा निर्माण होतात आणि अशा काही लाटा निर्माण झाल्या की एकत्र आलेली ओंडक दुभंगली जातात. किती दुभंगली जातात, किती दुभंगली जातात. आता कितीही काही केलं तरी या परिवारातून गेलेले अतिशय अल्प वयामध्ये या परिवाराला अर्थात इथे निरोप घेतलेले आमचे गुरुनाथ दादा कधी येणार नाहीत, आमचे बाबा कधी येणार नाहीत, नवे नवे आमच्या अरुणा वहिनी सुद्धा आम्हाला कधी पाहायला मिळणार नाहीत. आणि त्याच बरोबर याच परिवारातून ज्यांच्या उत्तरकार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा केलेली आहे, आमच्या सुमंत आई साहेब सुद्धा यापुढे कधी आम्हाला दिसणार नाहीत. दर्शन देतील त्या फक्त फोटोमध्येच. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख हे आहेच आहे. असं म्हणतात दुःखाचे डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही. बरं का, दुःखाचे डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही.
पण आईसाहेबांच्या आयुष्यामध्ये निर्माण झालेलं ते दुःख वेगळ्या प्रकारचं, असह्य न सहन होणारं दुःख. त्यातूनही जीवन जगण्याचा मार्ग आईसाहेबांनी काढला. जगत राहिल्या, जगत राहिल्या, जगत राहिल्या, किती मरेपर्यंत जगत राहिल्या. आज या कलियुगामध्ये एखादा प्रसंग जर आमच्यावर आला, एखादं संकट जर आमच्यावर आलं, असह्य जर झालं, ऐका ना, असह्य जर झालं तर आत्महत्या करणारी माणसं आम्हाला अनेक पाहायला मिळतात. पण किती प्रसंग आमच्या जीवनामध्ये आले, किती संकट आमच्या जीवनामध्ये आले, तरी सुद्धा जे आहे ते स्वीकारावं आणि आपल्या जगण्याचा मार्ग शोधावा. किती जगावं, मरेपर्यंत जगावं. मी म्हणेन आत्महत्या करणारी माणसं अनेक आम्हाला पाहायला मिळतात. एखादा प्रसंग आला म्हणून आपलं जीवन संपवणारी माणसं अनेक आम्हाला पाहायला मिळतात. पण तीच माणसं थोर असतात जी मरेपर्यंत जगतात, जी मरेपर्यंत जगतात. तीच माणसं थोर असतात. आणि म्हणून या ठिकाणी आईसाहेबांनी या ठिकाणी कार्य करता करता वयाच्या 86व्या वर्षी अर्थात वृद्धापकाळाने आईसाहेबांचं निधन झालं. एक घराला आधार होता, बरं का. घराला घरपण देण्याचं काम महिला करत असते बाबा, महिला करत असते. तुमच्या घरामध्ये कितीही पुरुष असू द्या, एक महिला जर नसेल ना तर त्या घराला बघा ना जरा, कसं वाटतंय त्या घराकडे बघून, कसं वाटतंय त्या घराकडे पाहिल्यानंतर. घराला घरपण देण्याचं काम महिला करत असतात, मुलांवर संस्कार करण्याचं काम महिला करत असतात, त्या घराचं मंदिरामध्ये रूपांतर करण्याचं काम महिला करत असतात. घराच्या स्वच्छतेची जबाबदारी महिलांवर असते. घरातील प्रत्येक माणसाला प्रेम देणं, जीव लावणं, जिव्हाळा निर्माण करणं त्या ठिकाणी महिलेची जबाबदारी असते. अशा वेळी अगदी तरुण वयामध्ये, अतिशय अल्प काळामध्ये वहिनी साहेब निघून गेल्या. आईसाहेबांच्या पश्चात या मुलांची जबाबदारी आईसाहेबांवर आली. नातवंडांना सुद्धा प्रेम देण्याची जबाबदारी आईसाहेबांवर आली. आमचे हर्षल दादा असतील, त्यांच्यावर संस्कार करणं, त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांना खाऊ पिऊ घालणं, त्यांना सांभाळणं जबाबदारी आईसाहेबांवर आली. आणि अशाही स्थितीमध्ये आईसाहेबांना आधार म्हणून या ठिकाणी या परिवाराच्या आत्या आईची माया, आईची प्रेम देण्यासाठी या ठिकाणी खऱ्या अर्थानं या परिवाराची सेवा करण्यासाठी जबाबदारी त्यांच्यावर आली. आणि आज या ठिकाणी या घराची जबाबदारी, या घराला प्रेम देणं, त्याला घरपण देणं, त्या मुलांना सांभाळणं, त्यांच्या त्या दुःखामध्ये सहभागी होणं, त्यांना त्या दुःखातून सावरणं, ही सर्वस्वी जबाबदारी खऱ्या अर्थाने जिने स्वीकारली ती म्हणजे या परिवाराच्या आत्या. बरं का, माणूस या ठिकाणी जो जन्माला आलेला ना, ज्या ठिकाणी आपण जन्माला आलो याला मृत्यूलोक म्हणतात. मृत्यूलोक म्हणतात याला. जे दिसतंय ते नाचतंय, जे दिसतंय ते नसतंय. आणि म्हणून संत काय म्हणतात माहितीये का, आपल्या चामड्याच्या डोळ्याने जे दिसतंय त्याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा, ऐका, आपल्या चामड्याच्या डोळ्याने चर्मचक्षुने जे दिसतंय त्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण करण्यापेक्षा त्याला सांभाळणारं जे आहे, त्याला निर्माण करणारं जे आहे, त्याला चालवणारं जे आहे, त्या देवाचं स्मरण आम्ही केलं पाहिजे. त्या देवाचं अंतःकरणामध्ये ध्यान आम्ही केलं पाहिजे. त्या देवाचं नामचिंतन आम्ही केलं पाहिजे. कारण ते कसं आहे, जे उपजे आणि नासे, हे उपजे आणि नासे ते मायावसे दिसे, एरवी तरी तत्वता वस्तू जे असे ते अविनाश. तत्वता वस्तू जी आहे, अविनाश वस्तू जी आहे, सार त्याला म्हणतात. आणि कुठल्याही गोष्टीमध्ये साराला महत्व असतंय, बरं का, साराला खूप महत्व असतंय. त्रिगुण आसार, निर्गुण हे सार, बरं का. त्रिगुण आसार, निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. सारासाराचा विचार आम्हाला करता आला पाहिजे.
आसार बाजूला करता आलं पाहिजे, सार घेता आलं पाहिजे. आम्ही नेमकं आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना आसारामध्येच अडकून राहतोय. आसारच आम्हाला सत्य वाटतंय, आसारच आम्हाला चिरकाल टिकणारं वाटतंय, शेवटपर्यंत साथ देणारं वाटतंय. संत म्हणतात सार आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचावं, साराचं कार्य करण्यासाठी काही वेळेला सगुणाचे आणि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, अर्थात त्या वस्तूला, त्या ब्रह्माला कार्य करण्यासाठी कधीतरी त्या मायेचाही आधार घ्यावा लागतो. माया बाजूला सारून त्या वस्तूची ओळख आपल्याला घेता आली पाहिजे. आसार बाजूला सारून ते सार आम्हाला पाहता आलं पाहिजे. त्या साराची ओळख, त्या साराची जाणीव आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. खाण्यातलं सार आसार माणसाला बरोबर कळतंय बरं का. केळं जर घेतलं तर केळ्याची वरची साल काढून टाकतंय आणि आतलं गर खातंय. त्याला माहितीये केळ्यामध्ये सार काय आहे, आतलं गर सार आहे. पण तेच जर आम्हाला जांभळाच्या सीझनला कुठेतरी जांभळं खायला मिळाली तर मग मात्र त्या ठिकाणी आम्ही वेगळा विचार करतोय. बाहेरचं सगळं खाऊन टाकतोय आणि आतली आखी फेकून देतोय. खाण्यातलं सार माणसाला बरोबर कळतंय. केळ्याचा विचार केला तर बाहेरचा आसार आहे, आतलं सार आहे. जांभळाचा विचार केला तर बाहेरचं सार आहे, आतलं आसार आहे. आंबा जर भेटला तर बाहेरची सालही आसार आहे, आतला बाठाही आसार आहे, मधलं सार आहे, मधला गाभा सार आहे. आणि मग त्याच्याच हातात जर पेढा भेटला तर आतलं बाहेरचं मधलं कुठलं, सगळंच जे आहे ते सर्व. खाण्यातलं जसं सार आसार आम्हाला कळतंय की नाही, तसं वागण्यातलं, जगण्यातलं, सृष्टीतलं, ब्रह्मांडातलं सार आसार आम्हाला निवडता आलं पाहिजे बरं का. फाल्गुन महिना चालू झालाय, याला आपल्या मराठी भाषेमध्ये शिमगा म्हणतात. शिमगाच ना बाबा, शिमगा म्हणतात. शिमग्यामध्ये एक महत्वाचा सण येतोय, त्या सणावरून त्याला नाव शिमगा पडलेलं आहे बरोबर का. काय बरं आता पुढे काय, होळी आहे की नाही. होळीच्या वेळेला काय करतोय आपण, प्रत्येकाच्या घरामध्ये करंजा नाही ना, मग प्रत्येकाच्या घरामध्ये काय होतात बरं, पोळ्या होतात आहे की नाही. पोळ्या करतोय आम्ही. त्या पोळ्या करत असताना जी डाळ उखडली जाते की नाही, ती उखडलेल्या डाळीचं काय काढतात बरं, सार काढतात ना. त्या डाळीला जी चव लागत नाही ना, ती साराला चव लागते. फक्त खायची माहिती पाहिजे काय, बरोबर आहे की नाही. त्या पोळ्यांच्या मध्ये असलेल्या डाळीला जी चव नाही ना, ती चव त्या साराला असते. फक्त खायची माहिती पाहिजे. हे संपूर्ण ब्रह्मांड जे भरलेलं आहे ना, ह्याच्यामध्ये सार आहे. जिथे आम्ही कार्य करतो तिथेच सार आहे. ज्या देवाला आम्ही शोधायला इकडे तिकडे जातोय, तो देव आमच्या घरात आहे, ते ब्रह्म आमच्या घरात आहे. त्याच्याही पलीकडे सांगू का, ज्या देवाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आतुर झालेलो आहे, ज्या देवाला पाहण्यासाठी आम्ही आतुर झालेलो आहे, ज्या देव दर्शनासाठी आम्ही कित्येक मैल जात आहोत, तो देव आमच्या आत आहे, या देहात आहे. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. जणू देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. त्या साराची ओळख या ठिकाणी आम्हाला माऊली करून देतात. माऊली काय म्हणतात बरं, हे उपजे आणि नाशे. माया येते माया जाते, ब्रह्म येतही नाही आणि जातही नाही. पण ते दिसतंय का, हे माया वशे दिसे. आमच्या बाजूला आजूबाजूला मायेचं वेष्टन आहे ना, ती माया जोपर्यंत आम्ही बाजूला करत नाही तोपर्यंत सार आम्हाला कळणार नाही. संत्री हातात भेटली काय करावं, किती घाई असली तरी सगळीच्या सगळी ओढून चालेल संत्री, डायरेक्ट घास मारून चालेल का संत्रीला, साल बाजूला काढली पाहिजे ना. तसं आम्हाला जर वेष्टन आहे ना मायेचं, जी वर्ण आवरण जी आलेली आहेत मायेची, ती बाजूला करता आली पाहिजे. मायेची आवरण बाजूला केली ना
की मग आम्हाला बरोबर साराची ओळख होते, बरोबर त्या ब्रह्माची ओळख होते. आम्ही डोळ्यातून पाहतोय, कानातून ऐकतोय, मुखातून बोलतोय, सर्वांगाने कार्य करतोय. हे कार्य करण्यासाठी सामर्थ्य कोणाचं आहे? त्याच पांडुरंग परमात्म्याचं आहे, त्याच भगवंताचं आहे. तोच भगवंत आम्हाला सामर्थ्य देतोय आणि म्हणून तर त्याच्या सामर्थ्याने या ठिकाणी कार्य चाललेलं आहे. वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. वृक्षाचं पान सुद्धा त्याच्याच सत्तेने हलतंय, त्याच देवाच्या, त्याच परब्रह्माच्या सत्तेने हलतंय. एकदा आत्मा निघून गेला ना बाबा, एकदा देव निघून गेला ना, की त्या माणसाला, त्या प्रेताला चौघांच्या खांद्यावर स्मशानभूमीकडे नेत असताना त्या अंतिम संस्कारासाठी त्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मोठमोठ्याने ओरडतात, राम नाम सत्य आहे, राम नाम सत्य आहे. बरोबर आहे की नाही? एकदा का एखादा माणूस आमच्याकडून निघून गेला, आमच्या गावातला निघून गेला, की आम्ही अनेक संप्रदायातील मंडळी त्या ठिकाणी बसून आम्ही भजन करत असतो, गुणगान गात असतो, अभंग गात असतो. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी त्रासावया, काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माझे बाप, सोडविना बंधू पाठीची बहिण, शेजीची कामिन दूर आहे, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणिक सोयरी भली भली. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एक चक्र पाणी वाचून. क्षणक्षण हाची करावा विचार, करावया पार भवसिंधू, नासिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, तुका म्हणे इह लोकीचे व्यवहारे, नका डोळे धुरे भरुडी राहू. देह जाईल जाईल यासी काळ पा खाईल, देह हे काळाचे धन कुबेराचे, इथे मनुष्याचे काय आहे. किती किती अभंग गातोय त्या ठिकाणी आम्ही. आलासे कोठोणी जसे कवण्या रे ठाया, घरदार नोहे तुझी अवघी लटकीच माया, सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंच गुंतू नको पाय बुडतसे पापा. त्रिकुट कोसल्याने घर सायास केले, दोन्ही द्वार लिंपोनी यात गुंतो गुंतो मेले. मोठ मोठे साधू संत तेने सायास केले, प्रपंची राहुणिया मन नाही बोलिले. वेद शास्त्र पुराणे हाका मारिती लोका, गाफील निजताना काळ देईल धोका. म्हणून बोलला म्हणे तुम्ही हरिनाम जपा, लक्ष 84च्या तेडे चुकतील केव्हा. अनेक अभंग त्या ठिकाणी आम्ही गात असतो. सोयरे दायरे दिल्या घेतल्याचे येथे, अंत ये काळीचे कोणी नाही. बरं का, मला सांगा ना, अर्धा एक तास आम्ही त्या ठिकाणी जवळजवळ संतांचे अभंग गात असतो, भगवंताचं नाम चिंतन करत असतो. जो माणूस गेलाय त्याला काही उपयोग आहे त्याचा? आहे? तो ऐकतोय का? ऐकणारा निघून गेला ना, ऐकणारा निघून गेला. मग जे असतंय ना ते उपस्थितांसाठी असतंय. कोणासाठी असतंय? उपस्थित जे आहेत त्यांच्यासाठी असतंय. चौघांच्या खांद्यावर जात असताना आम्ही सगळे म्हणतोय राम नाम सत्य आहे. सत्याची ओळख आम्ही अंतरात्मा असताना घ्यायची. अंतरात्मा निघून गेल्यानंतर सत्य आहे की असत्य आहे ते आम्हाला कळत नाही. आत्मा गेल्यानंतर देहाचं काय झालं, आत्मा गेल्यानंतर देहाचं काय होणार, यापेक्षा आत्मा असताना देहाने काय केलं हे महत्वाचं असतंय. काय केलं हे महत्वाचं असतंय. आणि म्हणून आम्हाला काय करायचंय, मायेचं जे पडळ आहे ना, मायेचं जे आवरण आहे ते बाजूला करायचं आहे. सत्य वस्तूची ओळख घ्यायची, सत्य ब्रह्माची ओळख घ्यायची आहे. मायेचं आवरण जर बाजूला करायचं असेल तर त्यासाठी ते बाजूला करण्याचं ज्ञान आम्हाला हवं आहे. ज्ञान हवं आहे, त्याला आत्मज्ञान म्हणतात. नुसते ग्रंथ वाचणं म्हणजे ज्ञान नाही. नुसतं अभंग पाठ करणं म्हणजे ज्ञान नाही. समजतंय ना? नुसते ओव्या पाठ करणं म्हणजे ज्ञान नाही. तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग तुम्ही स्वतःला किती करून घेताय त्याला आत्मज्ञान म्हणतात.
कळतंय ना? तुम्ही जे वाचन केलंय की नाही, तुमचं जे पाठांतर आहे की नाही, त्या पाठांतराचं, त्या वाचनाचं जे ज्ञान तुम्हाला प्राप्त झालेलं आहे त्याचा तुम्ही स्वतःसाठी किती उपयोग करून घेताय? ऐक, ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान कशाला म्हणतात? पहावे आपणाशी आपण तया नाव ज्ञान. स्वतःला शोधणं याला ज्ञान म्हणतात. ऐकताय ना? आम्ही ज्या वेळेला दुसऱ्याची चुकी दाखवत असतो ना, त्यावेळेला एक बोट जर त्याच्याकडे असेल तर 4 बोट आमच्याकडे असतात. ती 4 बोट आम्हाला ज्या दिवशी कळतील त्याला ज्ञान म्हणतात. आत्मज्ञान. तुमच्याकडे काय विचार आहेत हे महत्वाचं आहे. गरीब घरात जन्म झालाय, श्रीमंत घरात जन्म झालाय की मध्यम वर्गीयांमध्ये जन्म झालाय हे महत्वाचं नाही. त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी तुमचा जन्म झालाय त्या ठिकाणी तुम्ही काय करताय हे महत्वाचं आहे. समजतंय ना? तुमची काय किंमत आहे ह्यापेक्षा तुमच्या आतमध्ये काय आहे हे महत्वाचं आहे. आम्ही बाह्यांगाला महत्व देतो का अंतरंगाला? बाह्यांगाला का अंतरंगाला? बाह्यांगाला अधिक महत्व देतो आम्ही, बरं का? पूर्वी जर काही कार्यक्रम असला, साखरपुडा असला तर 11 वाजता मंडळी उपस्थित असायची नवरीकडे. बाबा खरंय का खोटं आहे? 12 वाजेपर्यंत सगळा कार्यक्रमावरून 12:30ला लोक जेवायला बसली पाहिजे. माऊली खरंय का खोटं आहे? बरोबर आहे ना? आमच्याच समाजामध्ये आज आम्ही असं पाहतोय 1:30 वाजता माणसं येतात. 1:30 वाजता. किती वाजता? आणि विचारा ना त्यांना, दादा एवढा वेळ का लागला? बायांच्या तयाऱ्या होत नाही ना, महिलांच्या तयाऱ्या होत होत्या. मला सांगा, 1:30 वाजता जर समजा साखरपुड्यासाठी आपली वराकडची मंडळी येत असतील तर ती विधी कशा पद्धतीने होईल बरं? महत्वाची विधी आहे का जेवण? काय मग तुम्ही जेवणाचाच कार्यक्रम ठेवा ना, विधी ठेवताय कशाला? जायचं, जेवायचं ना घरी यायचं, झालं साखरपुडा. जबाबदारी तुमची पण आहे. ज्या दिवशी आम्ही विशेष करून त्या विधीला महत्व देऊ ना, त्या दिवशी आमचा सगळा राडगाडा व्यवस्थित होईल, सुरळीत होईल, बरं का? 1:30 वाजता मंडळी एकदा त्या ठिकाणी आली की 2-2 मिनिटाला येऊन सांगतात, हो तिथं विधी कुठं चालू झाली नाही झाली, आवरा आवरा आवरा. अरे ठेवूच नका ना दादा, करूच नका ना. डायरेक्ट जेवणासाठी आमंत्रण द्या. 1:30 काय 2 वाजता या, जेवणा निघून जा. महत्वाचा विषय काय माहितीये का? आम्ही अंतरंगाला कमी महत्व देतो, बाह्यांगाला जास्त. साधं उदाहरण आहे, तुमच्या बाह्यांगाने तुम्ही काही केल्यानंतर जर अंतरंगामध्ये फरक पडत असता तर हे प्रवचन इथे आयोजित केलंच नसतं ना. समजतंय का? बाबांकडे चांगले विचार आहेत, बाबा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करतायत, बाबा भगवंताचं नामचिंतन करतायत, त्यांची टोपी घालून जर ते विचार माझ्याकडे आले असते तर मी कशाला इथे आलो असतो आणि हा ग्रंथ कशाला घेतला असता? बाह्यांगाने जर आम्ही ड्रेस वेश करून जर आमचा अंतरंग जर बदलत असता तर ही प्रवचनाची गरज लागली नसती, कीर्तनाची गरज लागली नसती, संतांच्या वाङ्मयाची आवश्यकता लागली नसती आम्हाला. साधं उदाहरण आहे, आपण नेहमी ऐकतोय ते उदाहरण. सीतामाईकडे जाताना रावण कोणत्या वेशात गेला बरं? साधूच्या वेशात गेला, बरोबर आहे का? साधूचा ड्रेस वेश केला त्याने, रावणाने, आणि मग सीतामाईकडे गेला. ऐका, त्याला माहिती आहे रेषा ओलांडून जर यायचं असेल तर नको त्या रूपात जाऊन जमणार नाही. साधूच्या रूपात गेल्यानंतरच आमची माय माऊली रेषा ओलांडू शकते. समजतंय का? साधूचा ड्रेस केल्यानंतर जर त्याच्या अंतःकरणामध्ये परिवर्तन झालं असतं तर सीतामाईला त्याने नेली नसती.
पण रेशवेश करून त्याच्या अंतरंगामध्ये विचारामध्ये परिवर्तन झालं नाही, हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे. या कलियुगामध्ये सुद्धा आमच्या मायमाऊला फसवण्यासाठी, आमच्या मायमाऊलींना आकर्षित करण्यासाठी असे कितीतरी रावण वेगवेगळ्या ड्रेसने, वेगवेगळ्या रूपाने येत असतात. सुरुवातीला आमच्या मायमाऊलीला कळत नाही, पण ज्या वेळेला तिचं शोषण केलं जातंय, तिला आकर्षित केली जाते, तिचे लचके तोडले जातात, काही काळ तिचा उपभोग घेतला जातो आणि मग त्याची त्यांनी संधी साधल्यानंतर ज्या वेळेला आमच्याच एखाद्या मायमाऊलीचे तुकडे 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 केले जातात, तेव्हा कळतंय अरे रावणापेक्षाही दरिद्री विचाराचा होता, रावणापेक्षाही खालच्या विचाराचा होता तो. अंतरंग जर बदलायचं आहे ना, तर त्यासाठी तुम्ही किती किमतीचे आहात समजताय ना. तुमच्या गळ्यात जर मायमाऊली सोन्याची साखळी असेल, सोन्याची चेन असेल, सोन्याची गंठण असेल, तर तुम्हाला किती सावरून राहावं लागतंय. रस्त्यामध्ये इकडून तिकडून पदर आडवा घेते ना मायमाऊली, तिला माहितीये कोणाची नजर जर गेली तर गेलीच समजा. कार्यक्रमाला गेल्यानंतर मग ती स्कार्फ काढते, पदर बाजूला करते आणि मग दाखवते ती बघा किती मोठी गंठण आहे माझी. विषय काय माहितीये का, तुमच्या गळ्यात जर सोन्याची साखळी असेल, तुमच्या गळ्यात जर सोन्याची गंठण असेल, तर तुमच्याकडे चोराची नजर जाणार, तुमच्यावर चोराची नजर असणार. पण तुमच्या गळ्यात जर तुळशीची माळ असेल तर पांडुरंग परमात्म्याची नजर तुमच्यावर असणार. काय तुमची तोंडा काय एवढी पडली बरं लगेच? काय ऐका, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुमको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे. मृत्यूला पर्याय आहे का? मृत्यूला पर्याय आहे? अरे ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, शेलार परिवाराच्या मातोश्री कैलासवासी सुमंता श्री शंकर शेलार आईसाहेबांच्या समोर आईसाहेबांचा एक 20-25 वर्षाचा मुलगा गेला. अर्थात कैलासवासी गुरुनाथ दादा देवाला प्रार्थना करू शकले असते ना. आईसाहेब, देवा माझी काय देवलं घडायची आहेत का? देवा मला आता काय करायचं आहे? देवा माझ्या मुलाला नको नेऊ ना देवा. अरे देवा, तुला जर न्यायचंच आहे, एक माणसाची जागा जर रिकामीच झालेली आहे, तुला जर ती माणसाची जागा जर भरायचीच आहे देवा, तर माझ्या मुलाला ठेव ना देवा, मला घेऊन जा ना. सांगू शकली नसती का आई माझी? दुसऱ्याच वर्षी ज्या वेळेला पती शेवटचा श्वास आणि शेवटच्या घटका ज्या वेळेला मोजत होते बाबा, त्यावेळेला आईसाहेबांनी देवाला प्रार्थना केली असती ना, देवा अरे मला राहून काय करायचंय, या मुलांचा बाप जर असला तर त्यांना आधार होईल ना, तेवढाच त्यांना मार्गदर्शन करेल ना, देवा मला घेऊन जाणार आहे. केली पण असेल कदाचित आईसाहेबांनी प्रार्थना, पण देव म्हणतोय पर्याय नाही ना मृत्यूला, मृत्यूला पर्याय नाही. आपल्या मुलाचा सोन्यासारखा संसार सुरू असताना या ठिकाणी ती माय माऊली मोठी आनंदाने त्या संसार पाहते. त्या मुलांचं राहणं, जगणं, वागणं, अगदी हसणं, त्यांच्या चेहऱ्यावर असलेला तो आनंद आनंदाने पाहते ना. पण ज्या वेळेला तिच्या समोर एखादी तिची तरुण अतिशय कमी वयामध्ये ज्या वेळेला ती सून जात आहे, त्या वेळेला सुद्धा माय माऊलीने कधीतरी देवाला प्रार्थना केली असेल ना, देवा अरे माझं काय व्हायचंय आता, मला घेऊन जा ना देवा. ऐका, प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे, मृत्यूला पर्याय नाही आहे, पर्याय नाही आहे. लहान भाऊ मोठ्या भावाच्या आधी जातोय. मोठ्या भावाने किती जरी तिथे काळाला देवाला प्रार्थना केली, देवा अरे लहानाला घेऊन चाललास रे देवा, जन्माला आधी मला आणलं ना, मग नियम काय आहे, आधी मी गेलो पाहिजे ना. देव म्हणतो नाही, ज्याला जेवढं आयुष्य दिले ना तेवढं तो कार्य करणार. एकदा काय आयुष्य संपलं की त्याला घेऊन जाणार. मृत्यूला पर्याय नाही.
एक ना एक दिन बदलना पड़ेगा, सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा, पाँव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जावंच लागेल, जावंच लागेल। जन्म कुठे व्हावा, कसा व्हावा, कधी व्हावा हे आमच्या हातात नव्हतं. होतं कोणत्या घरात जन्म व्हावा हे आमच्या हातात होतं नाही. मृत्यू कुठे यावा, कधी यावा, कसा यावा हेही आमच्या हातात नाहीये. जन्माचा सोहळा आमच्या मनाप्रमाणे नाही झाला. झाला तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या जन्माचा सोहळा झाला. काय केलं ते तुम्हाला माहिती नाही. आपण जन्माला आलो, रडत आलो, लोक हसली, जे हसले त्यांनी पेढे वाटले. आपल्याला काय माहिती कुठल्या जातीचे, कुठल्या प्रतीचे आणि कुठल्या किती रुपये किलोचे वाटले आपल्याला नाही माहिती. प्युअर माव्याचे होते का साखरेचे होते काय माहिती आपल्याला. जन्माचा सोहळा कशा प्रकारे झाला आम्हाला काही माहिती नाही. आम्ही जन्माला आलो, ज्यांना आनंद झाला त्यांनी पेढे वाटले, बर्फ्या वाटल्या. जन्म हे आमच्या हातात नाही आणि मृत्यू हे आमच्या हातात नाही. पण ऐका, जन्म आणि मृत्यू याच्या मधल्या काळाला काय म्हणतात बरं? आयुष्य. काय म्हणतात? आयुष्य. ते आयुष्य किती असावं हे आमच्या हातात नाही, पण ते आयुष्य कसं असावं हे मात्र 100% प्रत्येकाच्या हातात आहे. प्रत्येकाच्या हातात आहे. प्रत्येकाच्या हातात. मग त्या आयुष्यामध्ये आम्ही काय करायचं आहे? सार साठवायचं आहे, सार शोधायचं आहे, सार शोधायचं आहे. आसार बाजूला करायचा आहे. कधीतरी माय माऊली घरामध्ये काम करता करता धान्य पाखडायला काय घेतात बरं? त्याला काय म्हणतात? टोपला. काय म्हणतात? सूप. सूप म्हणतात ना. त्या सुपाकडे पाखडता पाखडता कधीतरी बघा आणि त्याच्याकडून एक बोध घ्या. काय ते सूप काय करते माहितीये का? चांगलं येते आपल्याकडे खेचते आणि वाईट येते बाजूला सारून देते. बाबा बरोबर आहे की चूक आहे? आम्ही रोज ते सूप हातात घेतोय, पण तरी सुद्धा शेजारणीला जी कल लावायला येते तिला चहा पाजल्याशिवाय पाठवत नाही. जी सुनेची सासूची भांडण लावायला येते तिला जेवल्याशिवाय आम्ही पाठवत नाही. काय घेतोय आम्ही? आम्ही घेतोय काय? संत म्हणतात सार घेतलं पाहिजे, आसार जाणून त्यागलं पाहिजे, आसार बाजूला केलं पाहिजे. खाण्यातलं कळतंय तसं कर्मातलंही आम्हाला कळलं पाहिजे, कर्मातलंही कळलं पाहिजे. विषय काय माहितीये का? तुम्ही किती किमतीचे आहात हे महत्वाचं नाही, तुमच्या आत काय विचार आहेत ना हे महत्वाचे आहेत. बरोबर आहे की नाही? एक माय माऊली तिच्या पतीच्या बरोबर पडग्याच्या बाजारला गेली. ऐकताय ना? कोण गेली? एक माय माऊली तिच्या पतीच्या बरोबर पडग्याच्या बाजारला गेली. ज्या वेळेला पुरुष एकटाच बाजारात जातो ना त्यावेळेला तो लवकर घरी येतो. त्याचं जे महत्वाचं काम आहे तो करणार आणि बरोबर घरी येणार. त्याने जर ठरवलं 11 पर्यंत घरी यायचं, येणार म्हणजे येणार. 11:45 घरी. पण बाई जर बरोबर असेल तर तुम्ही बोला. आपलं बोलणं म्हणजे संवाद आहे आणि संवादालाच यालाच प्रवचन म्हणतात. बरं का? यालाच प्रवचन म्हणतात. तुम्हाला कळत असेल तर बोलून पहिला आहे वाजू आपण 11:30, नाही तर मग नाही, लगेच थांबू ना. काय पुरुष जर एकटा बाजारात गेला तर तो बरोबर जे पाहिजे ते घेतोय आणि निघून येतोय, कारण खिसा पण खाली त्याचा होत असतो ना, त्याच्यामुळे त्याचा पण विचार महत्वाचा असतो खिशाचा. बरोबर आहे की नाही? महिला जर बरोबर असेल तर वेळेवर येईलच याची गॅरंटी नाही आणि पाहिजे तेवढंच घेऊन येईल हेही सांगू शकत नाही. बरोबर आहे की नाही? आता काय झालं माहितीये का? बाजारात दोघेही गेल्यानंतर त्या बाईला दुकानाजवळ गेली, नेमका भांड्यांच्या दुकानाजवळ, आणि तेवढ्यात तिला आठवण झाली. काय माहितीये का? एक मोठा चमचा नाही आपल्या घरामध्ये भाजी वाढायला आहे, पण तो खूप छोटा आहे. 2-2, 3-3 वेळेला भरून टाकायला लागतो. त्यामुळे ते काय बोलते, अहो जरा भांड्याच्या दुकानात चला ना. म्हणजे काय घ्यायचंय? एक चमचा फक्त घ्यायचाय, 2 मिनिटात घेऊ आणि लगेच निघू. आता तोही बोलतोय चला, कसा घ्यायचा? आता ही बरोबर आहे तर तिच्या आवडीचा घेईल. बरं का? चमचा घ्यायला बाई गेली. चमचा पहिले बघितलाच नाही. गेल्याबरोबर
एक 5 लिटरचा कुकर होता, त्याच्याकडे पहिला लक्ष तिचा गेला आणि तो कुकरला हात लावला तिने, ती उघडून बघायला लागली, खोलून बघायला लागली, त्याला सांगायला लागली कसं काय आहे, हा काय किंमत आहे. तो पुरुष तिच्याकडे पाहतच राहिला. तू चमचा घ्यायला आले हे का? नाही हो, ज्या वेळेला आपल्याकडे जास्त पाहुणी येतात ना, आता बघा मागे आपल्याकडे 10-12 पाहुणी एकदाच आली आणि पटापट स्वयंपाक करायचा होता, किती आवल झाली माझी, किती त्रास झाला मला. असा एखादा कुकर जर असला ना, काय नाही 2-3 शिट्या घेतल्या का, बरं का, ठीक आहे चल बाबा काढ, आवडलंय तुला, आवडलंय का. तो कुकर घेता घेता त्याचा एक पितळेच्या पातेल्याकडे लक्ष गेला, बरं का. आता त्या बाईने कुकर घेतला 2,500चा. किती तुम्ही बोलाल? 4 लिटरचा 2,500चा. कोणी बघितलंय का? मला नक्की किंमत माहित नाही, पण मी दिला टोला ठेवून. चला, किती हजाराचा कुकर घेतला? 2,500चा कुकर घेतला. लक्षात ठेवा का, किमती लक्षात ठेवा फक्त. कुकर 2,500चा. आता लक्ष गेला तिच्या पितळेच्या पातेल्याकडे आणि मग बोलते, कधीतरी पूजा बिजा असले ना, का पितळेच्या पातेल्यामध्ये प्रसाद करायला भारी असतो. खरंय की खोटं आहे? खरंय. खरं असेल तर खरं बोलत चला, म्हणजे मलाही पुढे बोलायला बरं पडेल. पितळेच्या पातेल्यामध्ये म्हणे प्रसाद करायला मस्त बरं पडतोय, आणि आपल्या संपूर्ण आळीमध्ये कोणाचा पितळेचा पातेला नाही आहे. जर आपण घेतला तर आपल्याला उपयोगी पडेलच पडेल, पण संपूर्ण आळीला उपयोगी पडेल. काय विचाराची बाई आहे, जबरदस्त ना एकदम. असे विचार पाहिजे. असू द्या. एक 1,800 रुपयाचा तो पण घेतला. किती रुपयाचा? 1,800. कुकर किती रुपयाचा आहे? 2,500चा. पातेला किती रुपयाचा आहे? 1,800 रुपयाचा. आणि मग निघता निघता तिथून चमचा राहिला बाजूलाच, बरं का. एक एवढा मोठा असा स्टीलचा टोप घेतला त्याने, 1,000 रुपयाचा. 1,000 रुपयाचा स्टीलचा टोप घेतला. 1,000, 2,500 आणि 1,800 रुपये खर्च करून चमचा न घेऊन बाहेर पडले. तो बोलतो काय चमचा नसू दे, आहे तोच वापरू आपण, त्या काय एवढा विषय नाही चमच्याचा. निमित्त मात्र चमचा होता. ऐकताय? 2,500चा कुकर त्या बाईने घेतला. 1,800 रुपयाचा एक पातेला घेतला. दुसरा पातेला 1,000 रुपयाचा घेतला आणि त्या याच्यातून दुकानातून बाहेर पडली. बाजार सोडता सोडता तिला एक कुंभाराचं घर दिसलं. त्या कुंभाराच्या घराच्या बाजूला काय होती? मडकी लावलेली होती. मडक विचारायला गेली आणि मग त्याने सांगितलं, काकू हा मडका 100 रुपयाला येईल. मातीच आहे ती, 100 रुपये काय जगाच घेऊन बसलाय तू पण, बरं का. तो बोलतो, काकू मेहनत लागते त्याला, बरंच काही करावं लागतंय. हो हो माहित आहे. 70 रुपये घे. किटकिट करून करून कसं तरी त्या मडक्याचा 80 रुपये दिलं बाईने, बरं का. 3 भांडी ती आणि हा मडका घेऊन बाई पडग्याच्या रिक्षा स्टँडला आली. ऐकताय ना? रिक्षा लागलेली होती खाली. पडग्याशीच येतात ना रिक्षा, डायरेक्ट खाली, बरोबर आहे. खाली रिक्षा लागलेली होती. त्या बाईने ती तिन्ही भांडी मागच्या बाजूला टाकून दिली. ऐकताय ना? 2,500चा कुकर माग, 2,000चा टोप त्याच्या बाजूला माग, आणि 1,000चा पण टोप कुठं? मागे. आणि 80 रुपयाचा मडका मांडीवर घेतला. ऐकताय ना? 80 रुपयाचा मडका मांडीवर घेतला, सांभाळून घेतला. इकडे तिकडे पडायला येते पण मडका हलू देत नाही. जशी रिक्षा आपटाची ना दादा, लय ब्रेकर ना, स्पीड ब्रेकर काय कमी, नुसतं कुरुंद पार करता करता 10-12 काय जास्त लागत असतील मला तरी वाटते. उचल आपट मागची भांडी बोलतात, अरे काय आहे का नाही, एकमेकावर आम्ही पडतोय, इकडे कटाकटी चालले, काय किंमत आहे का नाही आम्हाला. 2,500 मोजलेत, 2,000 मोजलेत, 1,800 मोजलेत, 1,000 मोजलेत, आम्हाला किंमत आहे का नाही. त्या 80 रुपयावाला मस्त की मांडीवर जाऊन बसलाय आणि आम्ही हे इकडे आबल चालले आमची, वरती खालती डावीकडे उजवीकडे. घरी आणल्यानंतर ऐकताय ना, ती तिन्ही भांडी एका बाजूला टाकून दिली, ठेवून दिली. का? आता त्यांची गरज नाही, जेव्हा लागेल तेव्हा बघेल. ते सांभाळून आणलेलं मडकं मस्त की बांधलं
शिंक्याला त्याचा शिंका तयार केला, दही ठेवलं आणि ते मडकं वरती टांगून ठेवलं. ऐकताय ना? 2,500 कुकर एका बाजूला पडलेला आहे, 1,800 रुपयाचं पातेला एका बाजूला पडलेला आहे, 1,000 रुपयाचं पातेला एका बाजूला पडलेला आहे, पण 80 रुपयाचा मडका मात्र उंच जाऊन शिंक्यावर अभिमानात आहे. का? ती बाई सुद्धा त्याच्याकडे अभिमानात पाहते. पाहिल्यानंतर तोंडाला पाणी सुटतंय. का? त्याच्यात लोणी ठेवलेलं आहे. काय ठेवलेलं आहे? लोणी. ती बाकीची भांडी विचार करतात, अरे 2,500 दिलेत माझे, मला ह्या असा कोपऱ्यात टाकलाय. एक बोलतो 2,000 दिलेत माझे, 1,800 रुपये दिलेत माझे, ह्या असा कोपऱ्यात टाकलाय. एक बोलतो 1,000 रुपये दिलेत मला, हे कोपऱ्यामध्ये टाकले, आणि या 80 रुपयाला कुठे जाऊन बसलाय बघा. का जाऊन बसलाय दादा? तुम्ही किती किमतीचे आहात हे महत्वाचं नाही, तुमच्या आत काय आहे ना हे महत्वाचं आहे. म्हणून आम्हाला आयुष्यामध्ये काय करायचंय माहितीये का? वरच्या अंगाने व्यवस्थित राहता राहता आतल्या अंगानेही व्यवस्थित राहता आलं पाहिजे. माझं म्हणणं नाहीये की तुम्ही मेकअप करू नका, तुम्ही चांगले ड्रेस चांगले वेश करू नका, मुळीच नाही. अतिशय टकाटक राहा, एकदम व्यवस्थित राहा, सुशोभित राहा. पण बाहेरचं सुशोभीकरण करता करता आम्हाला आतले विचार बदलता येतील का याचा विचार करा ना. आमचं अंतःकरण बदलता येईल का याचा विचार करा ना. माय माऊली मला सांगा, तुम्ही सकाळी उठल्याबरोबर आरशाजवळ जाता का बघायला? तुमचं तोंड 17 वेळा जाता? उठल्याबरोबर तुम्ही काय ना आम्ही काय सर्व सारखेच. आपलंच तोंड आपलं बघण्यासारखं नसतंय. काय जाणार पाहायला आपण आरशाजवळ 17 वेळा? नाही. कधीतरी सकाळी उठल्याबरोबर जर आम्ही आरशाकडे बघितलं तर आमचंच तोंड बघून आम्ही घाबरतोय, अशी अवस्था असते. खरं आहे की खोटं आहे? पण तोच मेकअप जर केला आम्ही, रंग पावडर गंध पावडर जर केलं, मेकअप जर केला, व्यवस्थित केस जर विंचरले आणि मस्त की अगदी चांगल्या प्रकारचे वस्त्र जर आम्ही घातले ना, तर आम्ही परत परत त्या आरशाजवळ जात असतो. एकदा पाहून आम्हाला मन भरत नाही आमचं, एकदा पाहून आमचं मन भरत नाही, आम्ही परत परत जाऊन पाहतोय. का माहितीये का? आरसा आम्हाला चित्र दाखवतोय. ऐकताय ना? आरसा आम्हाला चित्र दाखवतोय म्हणून आम्ही परत परत आरशाजवळ जातोय. ज्या दिवशी आरसा आम्हाला आमचं चरित्र दाखवेल ना, त्या दिवशी कदाचित आम्हालाच आमचं रूप पाहायची इच्छा होणार नाही. चित्रापेक्षा चारित्र्याला महत्व आहे. म्हणून ऐका, एक वेळ नथ फोडली तरी चालेल, पण नाक कापता कामा नये. काय बरंच काय आहे सांगण्यासारखं, बोलण्यासारखं. आणि म्हणून तुम्ही किती किमतीचे आहात हे महत्वाचं नाही, तुमच्या आत काय विचार आहेत हे महत्वाचं आहे. जगद्गुरु तुकोबा कार्याला आले, या नरद्यामध्येच आले ना बाबा. आपल्यासारखेच होते की नाही? आपल्यासारखेच देह. त्यांनी सुद्धा संसार केला. सदेह वैकुंठाला गेले. ऐकताय ना? पण आमच्यासाठी आजही जगद्गुरु तुकोबा आहेत ना. गाथेच्या रूपाने आमच्या घरात आहेत आणि विचाराच्या रूपाने आमच्या हृदयात आहेत. सार गोळा केलं, आसार बाजूला सारलं. माऊली ज्ञानोबांनी काय केलं? माऊलींनी काय केलं? आसार बाजूला सारलं, सार गोळा केलं. आणि सार गोळा केलं म्हणून खऱ्या अर्थानं संजीवन समाधी घेतल्यानंतरही आजही माऊली आमच्यात आहे, आमच्या बरोबर आम्हाला मार्गदर्शन करत आहे. फक्त विचार केला पाहिजे, त्याचा आम्ही विचार केला पाहिजे. आणि म्हणून आम्ही वरून कसे आहोत यापेक्षा आतून कसे दिसतोय, आतून किती कशा प्रकारे आम्ही कार्य करतोय याला खूप महत्व आहे. आसार बाजूला करा, सार प्राप्त होईल. येतानाही आम्ही काही घेऊन आलो नाहीत. खर तर कपडे पण नव्हते, येताना वस्त्र पण नव्हते, येताना आम्ही काहीही घेऊन आलो नाहीत. आलोय का? कोणी आणलं होतं का काही बरोबर?